महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. बाळूमामांच्या भ्रष्टाचारांना अटक झालीच पाहिजे, बाळूमामांच्या भ्रष्टाचारांना अटक झालीच पाहिजे. बाळूमामा की जय, बाळूमाच्या नावानं जय भवानी. संत बाळूमामा देवालयातील तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, दोषींना तात्काळ अटक करा अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. गुरुवारी रात्री उशिरा विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकात 5 अधिकारी आणि 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह 2 पोलीस उपनिरीक्षकांचा पथकात समावेश आहे. सहधर्मादाय आयुक्तही SIT सोबत तपासात सहभागी होणार आहेत. आंदोलनाचा दबाव निर्माण झाल्यानंतर SIT नेमली. आता तपास कागदावर नको तर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून चौकशी करावी अशी मागणी ही जोर धरत आहे. बाळूमामाच्या मंदिराचा भ्रष्टाचार अखंड महाराष्ट्रभर ह्या ठिकाणी कानाकोपऱ्यात समज देशभर पोहोचला. आम्हाला लाज वाटते. आम्ही बाळूमामाच्या शेजारी राहतोय म्हटलं तर औरंगाबादवरनं फोन करतात, अहमदनगरवरनं करतात, कर्नाटकातनं करतात आणि तुमच्या इथं भ्रष्टाचार झालाय, तुम्ही आवाज उठवा म्हणून इतर राज्यातले लोक सांगताय. आम्ही या महाराष्ट्रामध्ये राहतोय. बाळूमामाच्या त्या छत्रछायेखाली वास्तव्य करतो आणि असं करत असताना मित्र एकट्या काही दिवसापूर्वी गेले आपल्याला समजलं 5,500 मेंढ्या विकल्या. ठराविक 5,000 रुपयानं पावती केली. ती मेंढी 15,000ला विकली. अशा 5,500 मेंढ्यांचा हिशोब केला तर 66 कोटी रुपये होतोय. हा भ्रष्टाचार एका बाजूलाच राहिला. जमिनीमध्ये भ्रष्टाचार, खरेदीमध्ये भ्रष्टाचार आणि ज्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या माता भगिनींच्या कपाळावर प्रथमतः लावला जातोय तो भंडारा, त्या भंडारामध्ये देखील भ्रष्टाचार. आणि म्हणजे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत तर लांबचे नाहीत मित्रांनो, आपल्या जवळचेच आहेत. ह्या कोल्हापुरातल्या धर्मादाय आयुक्तानं रागिनी खडके एका अधिकाऱ्याची नेमणूक केली कार्याध्यक्ष म्हणून. लोकांना वाटलं की एक महिला या प्रशासनावर आलेली आहे, बाळूमामाचा कारभार चांगल्या पद्धतीने करेल, बाळूमामाच्या दानपेटीतली रक्कम प्रत्येक वेळी जाहीर करेल. तर मित्रांनो तीच मुळात भोगस निघाले आणि तिनंच त्याच्यातलं प्रचंड कोटी रुपये या ठिकाणी मित्रांनो खाले. आणि मग खाण्यावर नियंत्रण कुणाचं असायला पाहिजे तर ह्या खाण्यावर ह्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचा असायला पाहिजे. ह्या खाण्यावर ह्या प्रशासनाचा असायला पाहिजे. ह्या खाण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. पण यामध्ये जिल्हाधिकारी एक शब्द बोलत नाहीत, ह्या कोल्हापूरचे SP एक शब्द बोलत नाहीत, पालकमंत्री देखील एक शब्द बोलत नाहीत. हा पैसा नेमका खाला कुठे? मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत मेंढ्यांची विक्री आणि जमीन खरेदी विक्रीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिनी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणेकरी, कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र SITचा तपास केवळ मेंढ्यांच्या व्यवहारापुरता मर्यादित राहणार नाही. देवस्थानला मिळणाऱ्या देणग्या, शिधा, वर्गणी, खोबरेल तेल निर्मिती, बकऱ्यांची विक्री तसेच जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तपासले जाणार आहेत. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.